कसं आहे त्याच्या मागचं कारण लवकरच समजेल. आता मी जास्त काही होल्ड करून ठेवत नाही, कारण मला इतकी एक्साइटमेंट आहे की म्हणजे तेवढा वेळ मी पेशन्स ठेवेल मला वाटत नाही. सो काय आहे माहितीये का तुम्हाला, आज ना शांभवी आणि श्रीचे आज आम्ही खूप खुश होतो. खूप छान खूप छान खूप छान आजोबा येणार तुमचे असे छान छान. नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी खूप खुश आहे. खरं तर मी माझ्या फोनमध्ये ना म्हणजे जवळपास फ्लिपकार्टला ॲड टू कार्ड करून ठेवलेली जी गोष्ट होती 2 वर्षापासून ती आज रिसीव झाली आहे. काय आहे काय नाही ते पुढे शेअर करतेच. त्या अगोदर स्वयंपाक पाणी वगैरे आणखी बाकी आहेच आणि जे काही पडदे आहेत ना तर ते पण धुवायचं चाललंय माझं. तर बघू कसं काय होतंय ते. आता अगोदर मी स्वयंपाकाचं आवरून घेते, स्वयंपाकात काय असेल ते पण शेअर करते. सोबत शांभवी इथंच आहे, आवाज येत असेल तुम्हाला. तर ब्लॉग पुढे पाहत राहा, खूप एक्साइटिंग असणार आहे. शिवाय हे गेलेले आहेत कॅन्टीनला, म्हणजे तिकडे ड्युटी झाल्यानंतर तसंच कॅन्टीनवरून साहित्य घेऊन येणार आहेत. तर बघूया ते कसं काय पडतंय ते. डीमार्टवरनं शक्यतो आम्ही घेतो, पण यावेळी कॅन्टीनवरून आणणार आहेत. तर खूप साऱ्या गोष्टी असणार आहेत, आता सांगत नाही. चला स्टे ट्यून. या ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला खूप एक्साइटिंग अशी गोष्ट ऐकायला मिळणार आहे आणि तुम्ही ते अपकमिंग ब्लॉगमध्ये पाहाल सुद्धा की काय काय असेल काय नाही ते. मी तरी खूप एक्सायटेड आहे. असो काय आहे काय नाही हे तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज आला असेलच, तरीही शेवटाला तुम्हाला बऱ्यापैकी कन्फ्युजन दूर होऊन जाईल. त्यांना मी चपात्या बनवून घेते. मला बऱ्याच जणी विचारतात की चपात्या एकदम मऊ लुसलुशीत कसं काय होतात, तर त्याचं कारण एकच आहे की मी ना अगदी सुरुवातीला म्हणजे उठलं आंघोळ वगैरे झाली की पहिल्यांदा कणिक मळून घेते. ती छान मुरते तोपर्यंत बाकीची भाजी चिरणं असेल तसं तर आईच भाजी निवडते, पण ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात तर ते सगळं आवरून घेईपर्यंत कणिक छान मऊ होते. पुन्हा एकदा तेच सांगेन की मी काही खूप सुगरण नाही आहे. स्वयंपाकातली प्रो म्हणतात ना तशातला काही प्रकार नाही. मला पोटापुरता स्वयंपाक येतो. 2 वेळेचं व्यवस्थित पोटभर जेवण करू शकू व्यवस्थित अशा टाईपचा स्वयंपाक मी करते. पण मला माझ्या या यूट्यूबच्या जर्नीमध्ये बऱ्याच वर्षांपासून तुम्ही काही सजेशन्स देतात, त्यातनं मी बऱ्याच गोष्टी शिकले. सुरुवातीला माझी चपाती फुगायची नाही, फुगली तर ती लगेच फुटायची तरी आणि तव्यावरून खाली काढली की एक 10 मिनिटात तर ती कडक कडक व्हायची. त्यामुळं मी त्यावरती बऱ्याचदा विचार केला आणि तुम्हीसुद्धा बऱ्याचदा मला ते सांगितलं की अगोदर कणिक मळून घेत जा आणि मग बाकीची कामं करत जा. त्यामुळे ती कणिक आराम करते, रेस्ट घेते जरा वेळाने, त्यामुळे मग छान मऊ लुसलुशीत चपात्या होतात. चपात्या झाल्यात मस्तपैकी इकडे झुणका शिजतो आहे आणि आता ना गरमागरम जेवण करायचंय. भात झालेला आहे, फक्त आता कढी करायची. आज वरण करणार आहे, कढी भात असणार आहे. सो पटकन आता कढी पण करून घेते आणि थोडंसं शक्य झालं तर शेअर करते. तसं तर रेसिपी अगोदर मी मला वाटतं झुणक्याची शेअर केलेली आपल्या व्हिडिओ. स्वयंपाक होत आलाय, फक्त कढी बनवायची राहिली. आता पटकन मी कढी बनवते. तर या इथे ना एका बाउलमध्ये मी दही काढून घेतलेलं आहे. आता ते डिपेंड करतं, कुणाला ताकाची कढी आवडते, कुणाला दह्याची आवडते. काही जण म्हणजे त्याच्यामध्ये चिंचसुद्धा घालतात किंवा चिंचेची पण सेपरेट, काही जण कैरीची पण कढी बनवतात. वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. पण मी इथं ना दह्यामध्ये हे सगळे मसाले टाकते. मीठ, तिखट, त्यानंतर थोडंसं चाट मसाला किंचितसा, अगदीच चिमूटभर, आणि थोडंसं डाळीचं पीठ, चणापीठ असतं ना ते, आणि ते छानपैकी मिक्स करून घेते मी. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकत जायचं, कारण का दह्याची कढी खूप घट्टसर होते. त्याच्यामध्ये अजून आपण चणा डाळीचं पीठ पण टाकलेलं आहे, त्यामुळे अजूनच जास्त घट्टसरपणा येऊ शकतो. आता इकडे तेल टाकलंय, तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली की त्याच्यात जिरं टाकलंय. आता छानपैकी तेल तापलंय, त्याच्यामध्येच लसूण, त्यानंतर हिरवी मिरची सुद्धा त्यात टाकली. त्यातच तेलामध्येच कढीपत्ता जेव्हा आपण टाकतो ना तेव्हाच त्या कढीला खरी तर चव येते. तुम्ही हिरवी मिरची घालून कधी कढी केली आहे की नाही मला नक्की सांगा. इथे छान फुगायला लागली. आता कोथिंबीर टाकते आणि थोडीशी फोडणीत पण कोथिंबीर घातली आहे. कढी उकळू नाही द्यायची, तर ती फुगू द्यायची असते असं आमच्यात म्हणतात बरं का. म्हणजे जुनी माणसं सगळी की ते अशी वर आली ना, फुगली ना, तर मग बंद करायचं. त्याचं जी टेस्ट आहे ती ॲज इट इज राहते असं म्हणतात. तो
आता चला मी कोथिंबीर याच्यावरती छान हे करून घेते आणि मस्तपैकी आम्ही आता जेवण करून घेतो. छान झालं स्वयंपाक. झुणका एक नंबर, कढी शेवट. आणि आवाजाचं काय म्हणायचं? आवाजच होय. आता फेरा इकडं आलाय. राणी मुखर्जी आवाज झालाय. सगळीची चव रांग लागली. मला तर का नाही बेसन कडक चपाती केली आवडली. छान लागायला. चपाती आणि कढी. होय. तर सध्या शांभवीला झोपी घालायचंय, खेळत बसल्यात मॅडम. शहाण्या मुली असतात ना त्रासच देत नाहीत आजीला. आगाऊपणा करतात ना त्या मुली शहाण्या नसतात बघ. शहाण्या मुली अजिबात त्रास देत नाहीत. नाहीत देत. बोल बोल बोल. शांभवी शांभवी शांभवी. बर बर. शांभवी 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 शांभवी. निन्नू कर ग म्हणजे सोनूला. सोनूला ग. आज ना खूप खास व्लॉग होणार आहे, कारण की अगदी मनासारखी गोष्ट मी मागवलेली आणि ती रिसीव्ह सुद्धा झाली आहे आणि सुपर एक्साइटेड आहे मी ती खोलण्यासाठी. पण तत्पूर्वी तर शांभवीचा आवाज तुम्हाला नेहमीसारखा एक जरा इकडे असं मॅडम हे बघा. वाव वाव. आणि मध्यंतरी ना मी मिनी ब्लॉग मध्ये लकी बांबू शेअर केला होता घरात मी लावलेला आणि त्याला अशा मुळ्या सुटल्या ते पण दाखवलं होतं. आता त्याची वाढ अजून छान झाली आणि कोंबारे पण फुटत आहेत. तर काही जणींनी विचारलं होता प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये की हे का बरं लावायचं असतं. तर मला एवढं याविषयी माहित नाही, पण एक तर हे ऑक्सिजन प्रोव्हाइड करतं, इनडोअर प्लांट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घरातली जी काही एअर आहे जी पोल्यूट झालेली आहे, प्रदूषणयुक्त हवा जी आहे तर ती रिफ्रेश करण्याचं काम हे करतं. पण निसर्गाच्या सानिध्यात असतो किंवा हिरवळ बघतो तर ऑटोमॅटिक कितीही आपण डिप्रेशन मध्ये असो किंवा निगेटिव्ह थॉट्स असतील तर ते ऑटोमॅटिक आपले पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट होतात. तुम्ही एकच उदाहरण घ्या, खूप तुम्ही लो फील करताय आणि सिम्पली तुम्ही ना चल जरा बाहेर जाऊन येऊ म्हणून एखाद्या ठिकाणी खूप छान गार्डन आहे तिथे जाऊन आलात तर आपसुक कसा मूड आपला एकदम रिफ्रेश होतो आणि कितीतरी पॉझिटिव्ह कसं वाटायला लागतं हे लक्षातही येत नाही, मूडच चेंज होतो. तेच काम या ग्रीनरीच आहे. त्यामुळे ते किती मी तर असं समजते की लकी बांबू बनण्यापेक्षा प्रत्येक प्लॅन्ट हे लकीच आहे. आता मला तुम्हाला दाखवायचंय ते म्हणजे हे बघा होतं बरं का, जर आम्हाला आईकडे यायचं होतं. हे असं चालूच असतं माझं असं. तर हे जे आहे ना तर तुमच्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या प्रत्येकीच्या परिचयाचं असलेलं आहे. तर बिर्याणी वगैरे बनवायची असेल किंवा मग बऱ्याचदा आपल्याला ढोकळा बनवला की पुदिन्याची चटणी ही लागतेच आहे का. तर हा आता ताजा पुदिना यांनी आणलेला आहे 2 दिवसापूर्वी. अजून काही मुळ्या सुटलेल्या नाहीत पण मी हे असं पाण्यात ठेवते त्याच्यामुळं काय होतं ते दाखवते. मी मध्यंतरी दाखवलं तर पुदिना लावलेला तो कसा आलाय ते पण दाखवते. इतका सुंदर. त्याला फक्त पाण्यामध्ये ठेवलं होतं, त्याला छान मुळ्या फुटल्या की मग मी मातीमध्ये लावलं आणि हा आपल्याला लागणार असेल तर त्यावेळी याची पानं घ्यायची, जेवढा आपण हा कट करू तेवढा हा पसरतो. हेच लावलं ना म्हणजे खाली जमिनीवरती तर याचा इतका फैलाव होतो ना विचारायला, म्हणजे आपल्याला वैत टाकायला होतं. माझ्याकडे इथं फ्लॅट मध्ये ऑप्शन नाहीये त्यामुळे मी कुंडीत लावलाय आणि आमच्या फॅमिलीला पुरेसा होईल एवढा तरी येतो. याचा सुगंध इतका भारी आहे काय सांगू. सो मी असं काही काही करत असते ज्यामुळे आपल्याला किचन मध्ये आलं थोडंसं फ्रेश वाटावं. इंडोअर प्लांट्स तर ते परत ते पाहायचे असतील तर कमेंट करा, मी एखाद्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये वगैरे दाखव. स्टार्ट बोलले की आम्ही हा असं करतो. तर बघा मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा जो पडदा आहे ना त्याच्यासाठी आम्ही इथे राहायला आल्याबरोबर अगोदर तर इथे बेडशीट लावलेली होती. खूप जण अगोदर पासून बघत असतील ब्लॉग तर, कारण अगोदरच्या घरासाठी आमच्याकडे विंडोचे पडदे होते पण इथले असे फ्रेंच विंडोसाठी काही पडदा नव्हता. मग सुरुवातीला आम्ही बेडशीट लावलं होतं, त्यानंतर ह्या अशा कर्टन्स आणले. हे जे पडदे आहेत ना तर याचं म्हणजे टेक्स्चर आणि डिझाईन आम्ही खूप शोधून आणली होती. एक दुसरा कलर पण आणला होता तो बदलून मग हे आणले आणि खूप सुंदर आहेत. आणल्यापासून मला वाटतं एकदा काय वॉश केलेत फक्त
आणि आज मला हे स्वच्छ करायचं, तर त्यासाठीच काही गोष्टी आणल्या. ते काय ते तुम्हाला दाखवते. म्हणजे एकच एक पाहून आपल्याला पण थोडं बोर होतं आणि रूमचा लुक चेंज करायचा असेल तर बेडशीट चेंज करणं, पडदे बदलणं, यामुळे खरंच खूप वेगळी वाटायला लागते आणि आपल्याला पूर्ण वेळ घरात थांबायचं असतं तर रिफ्रेश वाटायला पाहिजे ना. सो चला दाखवते तुम्हाला. आता हे पार्सल खोलताना माझ्या चेहऱ्यावरची उत्सुकता किंवा आनंद तुम्हाला बरंच काही सांगून जाईल. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी आनंद मानणारी मुलगी आहे. काही जणांसाठी असंही असू शकतं की काय एवढ्याशा गोष्टीला इतकं काय हुरळून जायचं किंवा त्यात काय एवढं. पण आपण मानलं तर अगदी लहानात लहान गोष्टीत पण आपल्याला आनंद सापडतो आणि अगदीच आपल्याकडे सगळंच आहे, खूप श्रीमंती आहे, सगळं काही पैसा, धन, दौलत आहे, सगळं आहे. तरी पण आपण मानतच नाही आणि समाधान त्यातलं घेतच नाही, तर मग त्याचं काहीच व्हॅल्यू नसतं. अशातला तो भाग आहे. त्यामुळे तुम्ही खूप सारे माझे ब्लॉग बघितले असतील तर मी छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करते लिटरली. शांभवी खाते, तिच्या हात चिकट आहे आणि ना ती मला पडदा दाखवू देत नाहीये. मला त्याला हात लागला ना तर खराब होईल वाटतंय. आणि का माहिती का, जर चांगले नाही दिसले तर मला बदलून तरी घेता येतील, म्हणून माझी तळमळ झालं. मग ती कंटिन्यू असेच मी तिकडे गेलीये. तोपर्यंत पटकन मी तुम्हाला दाखवून घेते. मी 5 वेळा रिटेक घेऊन सुद्धा शांभवी काय ऐकायला तयार नाही, पळत येते ती लगेच. बघा हे असं काहीच आहे, खूप डिसेंट वाटतं. आणि लेनन मध्ये हा कपडा मला तरी जाणवतो, म्हणजे तसे इन्स्ट्रक्शन्स पण आहेत. सो मी लावूनच दाखवते डिरेक्टली. ही काय मला असं दाखवू देणार नाही, कारण ती पटकन पकडणार. आणि आमचे हँड हे काहीसे असे झालेले आहेत आणि आमचे माउथ असे झाले. आणि हे बघा हे असे आहे, ही अशी कामं करते शांभवी, अशी जेवण असताना हे अशा असताना हे पडले खूप छान होते. हे अगोदरचे पडदे पण खूप छान आहेत बरं का. हे बी छान आहे. आईला ते पण खूप आवडलं. तसं आई मला राहत सगळं पांढऱ्या कलरच काय मागवतेस म्हणून, पण जरा ना रूम अशी फ्रेश वाटते आणि फरक असं वाटतं व्हिडिओ मध्ये तर इतकं छान दिसते पडदं आणि भिंती सुद्धा का पांढऱ्याच आणि पडदं पांढरं, किती छान वाटते. आणि कसं थोडस मोठी वाटते रूम व्हाईट कलर. आजकाल फर्निचर करताना सुद्धा लोक जास्त पांढऱ्या कलरचा यूज करतात जास्त. आता बंगला बांधतात का पांढराच कलर मधून बांधून. हाईट कमी आहे का किंवा काय वाया होत नाही, छान आहे तो. तुझं बदली पण त्यांनी बसणं. तर ह्याचं काय करू. खूप सुंदर दिसतंय ना, इतका मस्त कलर आहे आणि हे जे काही डिझाईन आहे ती इतकी कॉम्प्लिमेंट करते ना. अगोदरचे पडदे आहेत ते पण सुंदरच आहेत, पण हे इतकं रिच लुक देत आहे ते पूर्ण. जर तुम्ही जागा बघितली तर इथे एक प्लांट ठेवलं ना खूपच सुंदर होणार आहे. या लेंथचं तरी ऍटलिस्ट इथं प्लांट पाहिजे. पण प्रॉब्लेम हा झालाय की याची लेंथ तुम्ही मागवली, त्यांना पण विचारलं होतं की 6 फीट 28 इंच असं होतं, तर त्या याच्यामध्ये मी मागवले आणि ऍक्च्युअल इकडे लेंथ एवढी कमी पडते. त्यामुळे मला हे वापस करून याच्यामध्ये लांब आणखी जास्त लेंथ वाईज बघावं लागणार आहे की म्हणजे जवळपास 8 फूट लागणार आपल्याला हे. सो छान वाटतं तसे. तर बघून ठेवता आलं तर मग हे असं करून ठेवावं लागेल मला. हे असं वगैरे काहीतरी करून बघते मी रिप्लेस होतात का नाही तर ठेवते. खूप सुंदर वाटत आहे. सो विंडोसाठी म्हणलं तर थोडे लांब होतील आणि ह्याच्यासाठी थोडे आखूड होते तसं झालं. सो बघू कसं वाटतंय सांगा. आणि आवडलं असेल तर प्रोडक्ट टॅग करते. तिथून तुम्ही नेटवरती क्लिक केलं, सोड आता नेटवरती क्लिक केलं की तुम्हाला लिंक मिळून जाईल याची. फक्त साईज निवडताना काळजी घ्या. काय दी थोडी पटपडे टिक्की देते तुला. टिक्की तुला पाहिजे. नमस्कार, आपल्या चॅनल वर अजून वर्षा, मी श्री आणि
ही तुमची लाडकी शांभवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज खूप खास असा दिवस आहे. त्याच्या मागचं कारण लवकरच समजेल. आता मी जास्त होल्ड करून ठेवत नाही, कारण मला इतकी एक्साइटमेंट आहे की म्हणजे तेवढा वेळ मी पेशन्स ठेवेल मला वाटत नाही. सो काय आहे माहितीये का तुम्हाला, आज ना माझे बाबा म्हणजे शांभवी आणि श्रीचे आजोबा येणार आहेत. आणि ते पण पहिल्यांदा. शांभवी डान्स कर. आम्ही खूप खुश होतो. खाली डान्स करते. हो. शांभवी डान्स करत आपले आजोबा येणार आहेत. खूप छान खूप छान खूप छान आजोबा येणार आहेत तुमचे, असे छान छान. वैग आणि ना भाऊ बरेचदा आलेले आहेत बरं का, पण एवढ्या ह्याच्यामध्ये ना कधी असा योग नाही आला. आतापर्यंत बरेचदा माझं चालणं झालंय ढोळ्याला, पण कोल्हापूरला आम्ही आलोय ना, तर तसं आणि विशेषतः म्हणजे खरं सांगू तर जसं राहायला आलोय कोल्हापूरमध्ये तसं कधी एकदा पण पप्पांचं येणं झालेलं नाही. आणि घरात सगळेच पप्पा म्हणतात. मी घरात सगळ्यात लहान आहे, त्यामुळे साहजिक आहे की पप्पाच म्हणते मी. खूप जणी म्हणतात की वडिलांना पप्पा तर म्हणायचं नाही तर बाबा तरी, मग तू पप्पा असंच काय म्हणतेस, तर ते सवयीचा भाग आहे. घरातल्या मोठ्याने जे म्हटलं तेच आपण. आणि कमेंट करून सांगा की आपल्या वडिलांना बप्पा असं कोण कोण म्हणते आपल्याकडे. शक्यतो कसं म्हणजे आता ह्यांना पण बरेच जण म्हणतात की भाऊ भाऊ असं का म्हणतात, कारण की मोठ्या भावाला किंवा भाऊ असं म्हणलं जातं, पण ह्यांच्यात सेम आणि मला असं वाटत नाही की आता हिला तर तेवढं काही समजत नाही, पण घरातला आनंद बघून ती एवढं ओरडायला लागली आहे. आणि खूप दिवस झालं म्हणजे अण्णा गेले होते ना आमचे, त्यावेळी ढोळ्याला गेलेले आम्ही सगळे. भेट झाली. हा, वाढदिवसा दिवशी एकदा भेट झाली, शांभवीच्या वाढदिवसाला आले होते. तर आता पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये 5 वर्षात येत आहेत पप्पा. आम्ही दौंडला होतो तेव्हाही म्हणजे आई भाऊ आलेले, तेव्हा पप्पा आणि आई आली होती. आम्ही सोलापूरला होतो तेव्हा पण जोडीने यात्रेसाठी गड्ड्याची सोलापूरची, तेव्हा दोन्हीकडच्या जोड्या आल्या होत्या. म्हणजे आई भाऊ पण आणि माझी आई आणि पप्पा पण. दौंडला पण आलेले, पण इथं आल्यापासून नाही. त्यांचाच खूप आग्रह होता, कोल्हापूर खूप छान आहे वातावरण वगैरे, त्यामुळे तुम्हाला दौंडपेक्षा इकडे ट्रान्सपोर्ट बघा. आणि फायनली इकडे मिळाली, पण त्यांनाच काही येणं झालं नाही. नेहमी काम तिकडे काष्टीच्या बाजारानिमित्त यायचे ते. हो बरोबर. तर आता आज येत आहेत ते, काही वेळानंतरच ते येतील. आम्ही खूप 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 म्हणजे आपण किती मोठे झालो ना, अगदी वयोवृद्ध झालो, आजी झालो, पणजी झालो, तरी आपल्या वडिलांविषयी विशेषतः मुलीचा एक वेगळा कनेक्ट असतो वडिलांसोबत इनडायरेक्टली. सो मला असं वाटतं माहिती का, प्रत्येक मुलगी रिलेट करू शकते या गोष्टीला की वडील आपल्या घरी येणार म्हटलं की काय करू आणि काय नाही, कसं करू आणि कसं नाही, असं होतं आपल्याला. सो चला, आता मी जास्त वेळ काही घेत नाही तुमचा. मलाच काहीच कळत नाही मी काय करते. आवरलं इकडचं बऱ्यापैकी. आता तर माझ्याकडनं अशा अपेक्षा ठेवणार नाही की घर खूप स्वच्छ असं वगैरे, त्यांना माहिती आहे कामाचा लोड. आता माझा आवाज येणार नाही, शांभवीचा गोंधळ सुरू आल्यानंतर कंटिन्यू करते. बितो काय म्हणते तू. वाटलं व्लॉग तर नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप सुद्धा द्या. भेटू आपण उद्याच्या नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.